बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित भिक्खू संघ, आज उपासिका आई दैवशिला भीमराव नरवाडे हिंगोली या ठिकाणी भिक्खू संघाला भोजनदान वर्षावसाच्या कालावधीमध्ये कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। भिक्खू संघाला भोजनदान महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विचारांची पूजा केलेली आहे। यानंतर आपण सर्वजण त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहात। माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचं आहे, नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणगमनं सम्पूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचार वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमादट्टाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। साधु 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 तिसरणेन साधिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादित। साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्
भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवति बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाक्षातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहिपस्सिको औपनयिको पश्चातं वेदितव्यो विज्ञोहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो समीचीपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो आहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेत्तेन लभामि मोक्षम् उपमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् गन्धसम्भारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मच संघ सुगततनुभवातवो गातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुर्पे सभे बुद्धास बिम्बे सकलदश दिशे केशलो आचिदातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सभं सपठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि
बुद्धरूपं सकलं सत यस्मूले निसिन्नोव सब्बारि विजयं अक अतो सब्बयुतं सत्थ वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् यानि दभूतानि समागतानि ब्रह्माणि वाय निवन्तलिखे सभ्ये बभूता सुमना भवन्तु अतोऽपि सकञ्च शृण्वन्तु भाषितं तस्मै भूता निसमेत सभ्ये मेत्तं करोत मनुष्या पजाय दिवाचरत्वच हरन्ति ये बलिं तस्मै नेरकतपमत यं किञ्चिवित्तं इदवावुरं सज्ञेषु वायं रत्नं पनीतं ननो समङ्गति तथा गतेन इदं विबुद्धे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु अयं विरागं अमतं पनीतं यदज्जगशक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समाप्ति किञ्चि इदं धम्मे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु यं बुद्धसेट्टो परिवन्नये शुचि समाधिमानन्तरिकञ्जमावो समाधिना तेन समो न वेज्जति इदं धम्मे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु ये पुग्गला 800 पसत्त चत्वारि तानि युगानि वन्ति देदकिनय्या सुगतस्य शावक एतेषु दिनानि महाफलानि इदं संघे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु येषु उपयुक्ता मनसा दलेन निखमिनो गतमशासनं मे ते प्रतिपत्ता अमतं विगाय लब्धमुदानि भुन्ति भुञ्जमान इदं संघे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु यतीन्द्रकील पटविसितोषिय चतुर्भिवतिः असम्पकम्पिय ततोपमंसा पुरुषं वदामि यो अर्यसच्चानि अवेच्च पश्यति इदं विसङ्गे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपण्येन सुदेशितानि किञ्चापि देवन्ति भूषापमत्त न ते भवं अट्टमं आदियन्ति इदं विसङ्गे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवत्तिवतु सहवसदस्सन सम्पदाय तया सुधम्मा जहिता भवन्ति सक्कायदिति विचिकिञ्चितं च शीलवतं वापि यदति किञ्चि
चतु अपहेच विपमुत चछ विठानानि अबबकतुम् इदं विसङ्घे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु किंचापि शोकं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबब्बसोतस पठिच्छदाय अबब्बतदिट्टपदसवुत्थ इदं विसङ्गे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु वनपगुम्बे यथा पूषितज्ञे गिम्हानमासे पटमस्मि गिम्हे ततोपमं धम्मवरं अदेशयि निभनगामिं परमं हिताय इदं विबुद्धेरत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु वरो वरण्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं अदेशयि इदं विधं मे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु किनं पुराणं नवं नत्ति सम्भवं विरक्तचित्तायति के भवस्मि ते खिन बीजा अविरुल्यचन्द निबन्ति धीरा यतयं प्रदीप इदं विसङ्गे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु यानि दभूतानि समागतानि ब्रह्माणि वा यानि वान्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामः सुवति होतु यानि दभूतानि समागतानि ब्रह्माणि वा यानि वान्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्सामः सुवति होतु यानि दभूतानि समागतानि ब्रह्माणि वा यानि वान्तलिके तथागतं देवमनुष्यपूजितं संघं नमस्सामः सुवति होतु एतेन सच्चवज्रेण स्वस्तिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्रेण सबदुःखभयरोगविनाशतो एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमंगलम्। देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा श्रावक संघ या तीन रत्नाला विनम्र अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण। उपस्थित भिक्खू संघ, आज उपासिका आई दैवशिला भीमराव नरवाडे यांच्या परिवारामध्ये जमलेले सर्व नरवाडे परिवार, सर्व ज्ञातिगण, उपासक उपासिकांनो, आज या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भिक्खू संघाला भोजनदान, फलदान आदी दान देण्याच्या उद्देशाने नरवाडे परिवाराने आज पूजेचं आयोजन केलेलं आहे। पण संक्षिप्त मध्ये थोडक्यामध्ये एक रतनसुत्ताचा पाठ घेऊन आपण संक्षिप्त पूजा घेतलेली आहे। भगवान तथागतांनी बौद्ध उपासक उपासिकांना सुंदररित्या वर्षावसाच्या कालावधीमध्ये लाभ व्हावा त्या उद्देशाने ठिकठिकाणी भिक्खू संघाने धम्मदेशना देण्याचं आयोजन केलं पाहिजे, उपासकांनी त्याचं निमंत्रण केलं पाहिजे। तोच उदात्त हेतू धरून आज नरवाडे परिवाराने मग भिक्खू संघाला निमंत्रित केलं। आपण बौद्ध अनुयायी सर्वांनाच हे मनुष्य जीवन दुर्मिळ असणारं लाभलेलं आहे आणि या
दुर्मिळ अशा मनुष्य जीवनाला सार्थकी लावायचा आहे, तेव्हा शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गावर आरूढ होऊन आपल्याला सुंदर हे मनुष्य जीवन जगावं लागणार आहे. त्यासाठी भगवान तथागतांनी जो मनुष्यांना सांगितलेला उपदेश, आपण मनुष्य म्हणून जन्मलो तर नक्कीच आपल्याला श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहत या मार्गावर आरूढ होता आलं पाहिजे. कारण आपण पाहिलं या कालावधीमध्ये खूप सारं ध्यान करीत राहणं, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे नाना प्रकारचे राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा अशा अनेक प्रकारचे जे अकुशल धर्म आहेत, त्या अकुशल धर्माला त्यागून कुशल धर्म जे की दानशील, समाधी, प्रज्ञा अशा प्रकारचं ध्यान, विपස්සना अशा प्रकारचं चित्तावर बिंबवणे हे अतिशय गरजेचं आहे. आपण भगवान तथागतांनी सांगितल्याप्रमाणे, रतनसुत्तामध्ये उपदेश केल्याप्रमाणे, इदं पिसंगे रतनं पनितं एतेन सच्चेन सुवत्योतु, रत्नांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसण्यासाठी आपण रत्नांची पंगत म्हणतो. भगवान तथागतांनी जे भगवंताच्या धम्मावर आरूढ आहेत त्यांना रत्न म्हटलेलं आहे. रत्नांच्या पंक्तीमध्ये आपल्याला बसायचं आहे, तेव्हा रत्नांची पंगत काय आहे? आपण आपल्या मनुष्य जीवनामध्ये किमान चुल्ल श्रोत्रापन्न किंवा श्रोतापन्न मार्गावर आरूढ आणि श्रोतापन्न मार्ग फल प्राप्त करून घेणं म्हणजे रक्तांच्या पंक्तीमध्ये बसणं आहे, रत्नांच्या पंक्तीमध्ये बसणं आहे. त्याचबरोबर सुकृतागामी, मार्गावर आरूढ आणि मार्गफल असं जर कोणी होत असेल ते रत्नांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणं आहे. त्याच नंतर पुन्हा अनागामी मार्गावर आरूढ किंवा अनागामी फलप्राप्त हे रत्नांच्या पंक्तीमध्ये बसणं आहे. रथ मार्गावर आरूढ किंवा रथपद प्राप्त अशा पद्धतीने फलप्राप्त 10 अंगाने परिपूर्ण अरहत्वाचं फल प्राप्त करून घेणं हे रत्नांच्या पंक्तीमध्ये बसण्यासारखं आहे. म्हणून भगवान तथागतांनी इदंपि संघे रतनं पनितं एतेन सच्चेन सुवत्योतु असं म्हटलेलं आहे. आपलं उत्तम मंगल करून घेण्यासाठी आपण सुंदररित्या धम्माला जाणून घेऊन रत्नांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रत्येक मनुष्याने दुर्मिळ असलेलं मनुष्य जीवन सार्थकी करीत प्रयत्न, कष्ट, मेहनत करून आपण ध्यान साधना, विपස්සना चांगल्या प्रकारे शिकून घेऊन एकायनो ऐन भिक्कवे मग्गो सत्थानं विशुद्धिया असं भगवान तथागतांनी वारंवार म्हटलेलं आहे. एकच असा मार्ग आहे की सर्व मनुष्यांना, सर्व सत्वांना विशुद्ध बनवणारा, मुक्तीकडे घेऊन जाणारा, आणि तो मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. अशा प्रकारचं वारंवार भगवान तथागतांनी उपदेश केलेला आहे. याच मार्गाने चालत असताना, याच मार्गावर आरूढ होऊन कोणीही ग्रहस्थ, गृहिणी आपल्या स्वतःला रत्नांच्या पंक्तीमध्ये बसू शकते. त्यामध्ये रत्न म्हणून जे उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी, भिक्षू किंवा अशा पद्धतीनं श्रामणर असो, सामनेरी असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो, कुणालाही या रत्नांच्या पंक्तीमध्ये बसता येते. त्यालाच भगवान तथागतांनी ते श्रावक संघ म्हटलेला आहे भगवंताचा. आणि अशा पद्धतीनं बौद्ध अनुयायी आता सुंदररित्या भगवान तथागतांच्या धम्माचं अनुसरण करून सुंदररित्या रत्नांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक उपासक धम्माला अवगत करीत होऊ शकते याच जीवनामध्ये श्रोतापन्न फल प्राप्त करण्यासाठी प्रयत्न, कष्ट, मेहनत, ध्यान साधना, विपස්සना करत आहेत. आज हाच कुशल चित्ताची चेतना, सुंदर असा उद्देश ठेवून
नरवाडे परिवार, आई दैवशिला भीमराव नरवाडे आणि सर्व नरवाडे परिवार यांनी आज सर्व ज्ञातिगणांना, सर्व उपासक उपासिकांना सोबत घेऊन छोटेखानी कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म अर्जित केलेले आहे. या सर्व पुण्याच्या बलाने सर्व परिवाराला, सर्व उपासक उपासिकांना आयु, आरोग्य, सुख तथा बल्लाभो. त्याचबरोबर सर्वांच्या इच्छाकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो. हे आजच्या दिवशी केलेलं कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म निब्बाणासाठी सहाय्यकारी ठरो, अशा प्रकारची मंगलकामना करून बुद्धवचनाने, आशीर्वादाने आपण या पूजेचा कार्यक्रम संपवणार आहोत. सब्बीतियो विभाजन्तो सब्बरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सोऽर्थी भवन्तु ते. अभिवादनशीलिस्स नित्यं वद्धपचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि,